हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघत असाल आणि फॉलो करत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल आज आम्ही कुठे आहोत. आज आम्ही आहोत वाशिम, म्हणजेच वत्सगुल्म इथे. आणि माझ्या मागे ही मूर्ती दिसते पहा, विष्णूची मूर्ती. तर चला मग आता आपण मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊयात. आज आई म्हणजे माझ्या सासूबाई अद्वैतच्या आई आलेल्या आहेत आणि त्यांना घेऊन आम्ही आलेलो आहोत. मार्गशीर्ष महिना चाललेला आहे, चांगला काळ आहे सगळा, आणि अशा वेळेला देवाचं दर्शन घेणं तो बनता आहे, हे की नाही? चला तर मग स्टे ट्यून्ड. छान आहे मंदिर, मला खूप आवडतं इथलं. मस्त दगडी प्रवेशद्वार आहे आणि चांदवडची आठवण येते मला. हे पण नगारखाना आहे, वाजंत्री वगैरे वाजवण्यासाठी, बसण्यासाठी सोय असायची ना पूर्वी. वरती नगारखाना, सज्जा आहे हा सगळा, जाण्यासाठी जिना. खूप छान परिसर आहे. गढी आहे ही सगळी, गढी. असं छान बांधलेलं मंदिर आहे. तुम्हाला जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल वत्सगुल्मचा तर तुम्हाला ही माहिती आठवत असेल. या मंदिराची माहिती, याचा इतिहास मी पूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्यामुळे आता परत सांगत नाही. तर पूर्ण मागे जाऊन परत एकदा मी लिंक देते आणि तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला माहिती होईल की काय आहे मंदिराचा इतिहास. आणि खूप छान आहे हे सगळं, वातावरण खूप पवित्र आहे, मला खूप आवडतं इथे यायला. चला तर मग स्टे ट्यून्ड, आपण दर्शन घेऊयात. आजीला कमळं पाहून आनंद झाला. चला तर मग आपण कमळं बघूयात. आहे की नाही? 4 कमळं आहेत. नील कमल आहे क्या? नील कमल, नील कमल है क्या? है ना? निळे आहेत ना ते, निळे जांभळे असे. है ना? सुंदर आहे ना? हां, अभ्यास करायला सांगितलं आजीला मी. मागचं वाचा म्हटलं मंदिराचं सगळा इतिहास. कसं वाटतंय मग? मस्त. हां, लोक घेऊन आला ना तुमचा? मस्त कलंदर है ना? चला 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 दर्शन घेऊयात. विश्व प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखी अखंड राहू दे. ही रोज म्हणते बरं का मी संध्याकाळी. आणि हा बालाजी संस्थांचा इतिहास आहे. एकवीस डिसेंबर ते 22 जूनपर्यंत किरण पडतात, सूर्याची किरणं. आणि अशी व्यवस्था त्यांनी केली होती भवानी पंत काळू यांनी. मी तुम्हाला मागे तर हे सांगितलेली आहे गोष्ट. खूप छान गोष्टी असतात बरं का या मंदिरांचा. जो इतिहास असतो ना, तर प्रत्येक वीट, प्रत्येक चिरा जी असते ना, ती काहीतरी गोष्ट सांगत असते. आणि ती गोष्ट ऐकण्याची आपली तयारी हवी, कारण ह्या सगळ्यामध्ये एक छान असं इतिहास दडलेला असतो. हे जे पानं असतात ना, सोनेरी पानं, तर हे खूप छान असतात. हे उलगडलेले असतात आणि त्यामधलं जे रहस्य आहे ते उलगडलं की आपल्याला अजूनच आनंद होतो. चला तर मग दर्शन घेऊयात. जय आणि विजय असं सगळं दगडी बांधकाम आहे. काही रेलिंग लावलं आहे आता जरा, पण खांब वगैरे असे मस्त मजबूत आहेत. सुमारे 10 लाख रुपये खर्च आला होता त्या काळी, म्हणजे आजच्या काळामध्ये कोट्यांनी म्हणता येईल. इतका कोटी कोटी खर्च आला होता, इतका खर्च आलेला आहे, पण खूप सुंदर बांधलेलं आहे.
आता अलंकारांनी सजवली आहे ना अशी मूर्ती आहे. शाळीग्राम आहे ना हे सगळं. पंचवीस वर्ष झाले आता लग्नाला पण आणि जाण्याला तुम्ही म्हणजे वाशिम मध्ये आहात ना राहायला हे ना. आणि आजी यवतमाळला. बरं बरं छान वाटलं. वा 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 मुलीकडे आल्या आहे ना. आता मुलाकडे चालल्या का. अरे वा वा छान छान. ते ना आज हा हा छान छान देवाचं दर्शन झालं आणि महिनाही छान चाललेला आहे ना मार्गशीर्षाचा. छान छान. हा रथ आहे. त्यांचंच घे ना. हे मंदिर पूर्ण अखंड आहे असं म्हटलात ना. अखंड आहे आणि इथे फक्त जॉईंट आहे. इथंच तेवढा जॉईंट आहे तेवढ्या दगडाचा. त्याच्यामुळे तिथे नमस्कार करून इच्छा वगैरे मागितली पूर्ण होतात. हा नवस करतात इथे. आणि ह्याला म्हणतात नवसाचा बालाजी. म्हणजे हा बालाजी नवसाला पावतो म्हणून याचं खूप महत्व आहे. म्हणून इथे रांगोळी काढलेली असते. हळदी कुंकू आहे फुलं. हा जो कॉर्नर आहे ना ते पाही ही बारीकशी काहीतरी हे आहे बारीक मूर्ती आहे तिथे. त्यालाही गंधविंध असतं. अशी त्याची ख्याती आहे म्हणून त्याला नवसाला पावणारा बालाजी असं म्हणतात है ना. काय म्हणतात गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा. ताई बघा बरं का. हो सांगा मीनला. हे नरसिंहाचं मंदिर आहे. हे वर्षातनं फक्त एकच दिवस उघडं असतं. मस्त. हा एकदाच उघडतं ना वर्षभर है ना. आणि हे म्हणजे बरेच वर्ष जुनं आहे ना हे. हो पहिल्यापासून जुनंच आहे. पितळाचे. हो एक पंचधातूची आहे 2 पैकी कुठली तरी. त्यांनी सांगितलं तुम्हाला. हा ही पंचधातूची वाटतं. आणि हा शंख सुद्धा पितळेचा आहे. पितळेचा आहे. आमचं दैवत आहे ना. दैवत आहे आमचं म्हणून त्यांना घेऊन आलो. त्यांचं दर्शन होतं ना त्या कारणाने. छान. इथे परभणीजवळ पोखरणीला मंदिर आहे. हो कुठे नरसिंह मंदिर. हा ते कारण बोललेच आहे लांब आहे. अकोल्यावर लांब जास्त लांब नाही इथे. इथून अकोल्यावरनं लांब आहे. हो इथे छान एवढी मूर्ती आहे दगडाची. हो हो पोखरणीला. कोळे नरसिंगपूर आहे ना. अच्छा तिथे आणि याचं पण आहे ना मेहकर. डोकं टेकून येतात. हो तुला इथे ठेवायचे. हा नरसिंह जयंतीला उघडतात ना. खूप गर्दी राहते.
हो वर्षात एकदाच उघडतं. एकदाच उघडतं, बरोबर आहे. त्या झाली की हो. जुने कोदाडे दिसतात ते सगळे. हो, हे सगळे जुने कोण एकसारखे सिजन. या मंदिराचा परिसर मला खूप आवडतो. खूप शांत आणि छान आहे. ही गढी आहे, गढी म्हणतात याला बरं का. म्हणजे कोट आहे पूर्ण असं सगळ्या बाजूंनी बंदिस्त असं मंदिर आहे मधोमध. मग आणि इथे ते पूर्वी राहायला होते, ते जे देशमुख काळू जे आहेत ना, तर ते पूर्वी राहायला होते. इतकं ते वापरते अशा खोल्या होत्या ह्या सगळ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे ना राहायला होते, त्यामुळे त्यांनी असे फुलझाडं वगैरे असे लावलेले आहेत. कर्दळी, बेलपान असं काही काही लावलेलं आहे, पारिजात वगैरे असे छान म्हणजे सुशोभित असा सगळा परिसर आहे हा. मला खूप आवडतं इथे, खूप छान आहे. हे पण छान हे केलेलं आहे त्यांनी, पारिजात फुले का पडती शेजारी. आणि हे याला काय म्हणतात बरं, मला आत्ता आठवतच नाही आहे नाव. जाईजुईचे वेल आहेत, वेगवेगळे वेल आहेत, जास्वंद, लिंबू लागलेत का बारीक बारीक, दिसले का. मोगरा वगैरे असे बरेच फुलझाडं, फळझाडं असे त्यांनी लावलेत. अशा पद्धतीने आपली प्रदक्षिणा पण पूर्ण झाली आणि देवाचं दर्शनही झालं छानपैकी. तर मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे वत्सगुल्म म्हणजे वाशिमचं जे संस्थान आहे आणि बालाजीचं जे संस्थान आहे त्याबद्दल मी माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ परत एकदा जाऊन बघा, म्हणजे सविस्तर माहिती तुम्हाला सगळ्यांना मिळेल. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत. आज आपल्याबरोबर आहेत वंदनाताई शेळके आणि ताई आपल्याला माहिती सांगणार आहेत त्यांच्याबद्दल. नमस्कार ताई. नमस्कार. हां, तुम्ही साधारण किती वर्षांपासून ह्या सेवेमध्ये आहात? मी 2015 पासून आहे इथे सेवेला. अच्छा, कसं वाटतंय? एकदम छान, शांतता मनाला, हो ना, समाधान मिळतं ना, चांगलं वाटतं ना. मागच्या वेळेस ताईंनी प्रसन्नपणे आमचं प्रसन्न हसून असं स्वागत केलं होतं. याही वेळेस ताई भेटल्या, खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. हाय, काय नाव आहे बाळाचं? रिद्धी. रिद्धी. आणि मग तिचं नाव सिद्धी आहे का? अच्छा, सिद्धी कुठे गेली? रिद्धी तिथे गेली, तिथे गेली. दाखव दाखव, सिद्धीला आवाज दे. कुठे गेली सिद्धी? सिद्धी इकडे. ए सिद्धी, तू बोलो, तू बोलो. बोर्ड दाखवते. सिद्धी तिकडे म्हणून बोलो, आवाज दे. ए पिल्लू, सिद्धू आवाज दे तिला. सिद्धू, सिद्धू आवाज दे, आवाज दे मला. काय आहे, काय आहे, काय दिसलं, काय दिसलं तुला? तू सिद्धी आहे, तू सिद्धी आहे. हॅलो हॅलो हॅलो. सेकंड कर आजीला, आजीला सेकंड कर. आजीला नातींची आठवण आली. हो, ती सिद्धी आहे, आज तू रिद्धी आहे. मस्त मस्त. जय बाप्पा. हळू 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 हळू. आजीला जे जे करते. तुझं मम्मम झालं? तू जे जे मम्मम झालं? मम्मम झालं तुझं? मम्मम झालं? वागोबा कसं करतो सांग बरं. तू कर. सिंह कसं करतो सांग बरं. सिंह कसं करतो? हो, सिंह कसं करतो? कसे करतो? कसं करतो सिंह? असं करतो. बुबू कसं करतो? बुबू लगी नसतं करायचं. बुबू कसं करतो? बुबू काय बघून सिद्धी, इकडे बघ. सिद्धी हे बघ. हाय हाय. गोविंद का गोविंद. ओ सो स्वीट. दही बाप्पा, बाप्पा जय बाप्पा.